नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्याची माहिती आपल्या समोर आली। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि अपडेट असणार आहे। त्यांना जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ बघा, तुम्ही टायटल काय पाहू शकता। अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी हा लागू करण्यात आलेला आहे। पुणे जिल्हा परिषदेला 1084 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, काय या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। C2ने CITU जी संघटना आहे त्या C2ने वारंवार सरकारकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्या संदर्भात अभ्यंकर कॉम्रेड अभ्यंकर सर काय म्हटले आपण हे देखील जाणून घेणार आहोत। पेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे बघा, दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 7 मार्च 2026 ला आलेली ही न्यूज आहे बघा। याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी व अर्धवेळ परिचारिका आदी विविध नावांनी सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 9015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, ज्याला EPF आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आणि आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिलेला आहे। या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या आणि नियुक्त्यांचे योगदान मिळून जवळपास 1084 कोटी 13 लाख रुपये ते येत्या 60 दिवसात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। याबाबत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे C2चे अध्यक्ष अजित अभ्यंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी शुक्रवारी 6 मार्च 2026 रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली। त्यांनी याच प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वतीने बाजू मांडली होती। पत्रकार परिषदेत प्रसंगी आशा कर्मचारी संघटनेचे किरण मोगे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम, उपाध्यक्ष रजनी पिसाळ आदी देखील उपस्थित होत्या। पुणे जिल्ह्यात 1986 पासून अंगणवाडी योजना लागू झाली, तेव्हापासून कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयात विचार करण्यात आला आहे। अत्यंत महत्त्वाचं बघा अपडेट आपल्या समोर आलं आहे। शासकीय योजनांमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी मानले जात नाही, त्यांना दरमहा मानधन दिले जाते, ते किमान वेतनापेक्षा कमी असल्याचा मुद्दा कामगार संघटनांनी उपस्थित केलेला आहे। पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांप्रमाणे कामाचा व्याप असूनही त्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षा किंवा आरोग्य योजनांचा लाभ मिळत नव्हता। सरकारी खात्यात काम असल्याने खाजगी क्षेत्रातील नियम लागू होत नाहीत आणि कायमस्वरूपी नसल्याने सरकारी भविष्य निर्वाह निधी देखील मिळत नाही, अशा कात्रीत हे कर्मचारी अडकले होते। C2ने या संदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता। अखेर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे दाद मागितल्यानंतर हा निकाल लागलेला आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे, अशी माहिती आपल्याला अभ्यंकर यांनी दिलेली आहे। खरंच ताईंनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। मी कालच त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला, त्यावेळी भरपूर सेविका मदतनीस ताईंनी कमेंट करून म्हटलं की पुणे जिल्ह्याचा आहे, तर ताईंनो पुणे जिल्ह्याचा आहे, एका जिल्ह्यामध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये झाले, म्हणजे C2ने सांगितलं आहे, संघटनेने सांगितलेलं आहे की एका जिल्ह्यामध्ये आपण अगोदर सुरुवात करूया, टप्प्याटप्प्याने आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भविष्य निर्वाह लागू करण्याची मागणी करणार आहोत। आता पुणे जिल्ह्यामध्ये हे महत्त्वपूर्ण आदेश लागू करण्यात आलेले आहेत, त्यामुळे तिथल्या सेविका मदतनीस ताईंसाठी, आशा ताईंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। परंतु इतर जे काय आपले सर्व जिल्हे आहेत त्या देखील जिल्ह्यांमध्ये या पद्धतीने भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण PF म्हणतो, ते लागू करणार, अशी माहिती आपल्याला अजित अभ्यंकर यांनी दिलेली आहे। तसेच बघा, यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम, रजनी पिसाळ यांनी देखील या संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे। एका जिल्ह्याला भेटलं तर आपण सर्व जिल्ह्यांमध्ये नक्कीच प्रयत्न करणार आहे, अशी माहिती आपल्या समोर आली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ताईंनो, जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमच्या एका लाईकमुळे जास्तीत जास्त सेविका ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, आपल्यातीलच पुणे जिल्ह्यातील सेविका मदतनीस ताईंसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच ही सर्वत्र सोलापूर, सांगली, सातारा जे काय आपले जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना भविष्य निर्वाह निधी हा लागू होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविका मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओसाठी लाईक करा आणि जास्तीत जास्त सेविका मदतनीस ताईंना हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद।